नमस्कार मित्रांनो, TRTI पोलीस भरती प्रशिक्षणचे जे काही अर्ज करण्यात आलेले होते आता काही विद्यार्थ्यांचे मंजूर होत आहे, तर काही विद्यार्थ्यांचे अजूनही पेंडिंग मध्ये आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट पण झालेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अर्ज कसे रिसबमिट करायचे, अर्ज केव्हा एडिट करता येणार, केव्हा होणार, सगळी माहिती या एकच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा। TRTI ॲप्लिकेशन ऑल प्रोसेस फॉर्म फिलिंग टू फायनल सिलेक्शन A to Z प्रोसेस सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। आता पहिली जी स्टेप येते ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची। जे काही आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याची डेट पण संपलेली आहे आता। त्याच्यानंतर दुसरं आहे, त्यानंतर आपला ॲप्लिकेशन जो आहे तो चेक होणार आहे IT डिपार्टमेंटला। आपला ॲप्लिकेशन चेक झाल्यानंतर आपला जो काही ॲप्लिकेशन आहे तो अप्रूव्ह होणार आहे। आपला ॲप्लिकेशन जो आहे जो बरोबर असेल तर अप्रूव्ह होणार आहे आणि त्याच्यात जर काही त्रुटी असतील किंवा आपण ब्लर डॉक्युमेंट वगैरे टाकले असतील तर आपला ॲप्लिकेशन जो आहे तो रिजेक्ट पण होऊ शकतो। आता मी बरेचसे विद्यार्थ्यांचे कमेंट पण पाहिले की बरेचसे ॲप्लिकेशन जे आहे ते रिजेक्ट पण झालेले आहे। ज्यांचे ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालेले आहे त्यांच्यासाठी नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे, त्यांच्यासाठी नेक्स्ट प्रोसेस असणार आहे ऑनलाईन एक्झाम। आणि ज्यांचे ॲप्लिकेशन पेंडिंगमध्ये त्यांनी काही दिवस वेट करा। आता ज्यांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहे ते परत रिसबमिट ॲप्लिकेशन करू शकतात का, तर ॲप्लिकेशन करायची डेट संपल्यामुळे आपल्याला तिथं लॉग इन करता येत नाही। लॉग इनचं ऑप्शन तिथं बंद झालेला आहे, त्यामुळे आपल्याला रिसबमिट ॲप्लिकेशन करता येत नाही। तर मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की रिसबमिट ॲप्लिकेशन कसं करायचं ते, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता ज्यांचे ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्यासाठी पुढे प्रोसेस काय असणार आहे पहा। एक्झामची डेट निघाल्यावर हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक अवेलेबल होईल। त्यानंतर 4 ते 5 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येतील। 3 दिवस अगोदर तुम्हाला एक्झाम सिटी दाखवले जाईल आणि एक्झाम सेंटर दाखवले जाईल। त्यानंतर ऑनलाईन एक्झाम होईल। त्यानंतर एक्झामच्या आधारावर कट ऑफ लागेल। कट ऑफ लागल्याच्या नंतर तुम्ही जी अकॅडमी सिलेक्ट कराल त्या अकॅडमीला तुमचा सिलेक्शन होईल आणि त्या अकॅडमीला परत तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होईल। अशा प्रकारे तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे। आता ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांनी काय करायचं, या वेबसाईटवरती यायचं आणि या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल व्हिडिओच्या। त्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन वरती क्लिक करायचं आहे आणि इथं जो लॉग इनचा ऑप्शन होता तो बंद झालेला आहे। लॉग इनचा ऑप्शन बंद असल्यामुळे आपल्याला इथं लॉग इन करता येत नाही। पण मी काल जेव्हा मी संध्याकाळी 5 वाजता या वेबसाईटवरती आलो होतो तेव्हा या ठिकाणी लॉग इनचा ऑप्शन त्यांच्याकडून देण्यात आलेला होता। परत 1 तासानंतर 6 वाजता इथून तो लॉग इनचा ऑप्शन गायब झालेला होता। त्यानंतर तुम्हाला जर रिजेक्ट झालेले ॲप्लिकेशन रिसबमिट करायचे असेल तर या वेबसाईटला तुम्हाला चेकच करत राहायचं आहे। जर लॉग इनचा ऑप्शन आला तर तुम्हाला इथं पटकन लॉग इन करून रिसबमिट करून द्यायचं आहे। जर जेव्हा लॉग इनचा ऑप्शन आला तेव्हा तर मला आज एक कमेंट आली होती की सर मला अजूनही ईमेल आलेला नाही, तर मी काय करू। आता ज्यांना मेल आलेला नाही त्यांचे फॉर्म अजूनही पेंडिंग मध्ये आहेत। जेव्हा तुमचे ॲप्लिकेशन अप्रूव्ह होतील किंवा रिजेक्ट होतील तेव्हा तुम्हाला मेल येईल। अजूनही तुमचे ॲप्लिकेशन जे आहेत ते पेंडिंग मध्येच आहेत, जेव्हा चेक होतील तेव्हाच तुम्हाला मेल येईल। आता ज्यांच्याकडून नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली आहे त्यांनी या वेबसाईटला चेक करत राहायचं आहे। पण जेव्हा एडिटचा ऑप्शन येईल तेव्हा आपला व्हिडिओ पण येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढील अपडेट मिळवण्यासाठी पण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला मिळूया तशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।